पोलीस प्रशासन तुम्हाला पुढे नाही जाऊ देते, नेमकं काय म्हणणं होतं तुमचं प्रशासनाला? प्रशासनाला माझी विनंती आहे, आणखी सुद्धा मला तिथं जाऊ दिलं पाहिजे, कारण जरांगेंनी काही परमिशन घेतलेली नाही. जर मी परमिशन मागितलेली आहे, माझ्याकडे निवेदनाची रिशूट आहे, परंतु जरांगेंनी निवेदनच दिलं का नाही हे सुद्धा माझ्यामध्ये मला शंका आहे. परंतु जरांगेंचे लाड जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात, त्यांचा प्रशासनावर दबाव आहे. माझा प्रशासनावर कुठलाही रोष नाही, परंतु प्रशासन दबावात आहे आणि त्या अनुषंगाने मला इथं रोखण्यात आलं आहे. याचा मी जाहीर निषेध करतो, कारण की असा जातीवादी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही महाराष्ट्रात झाला नाही, जो एका समाजाचे लाड करायचे, एका आंदोलनकर्त्याचे लाड करायचे. ओबीसी, एससी, एसटी, धनगर, मुस्लिम अनेक समाजावर अन्याय करणारा जातीवादी मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या महाराष्ट्राचा मी धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. कारण आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत, एका गावात सुद्धा आम्ही उपोषणाला बसू शकतो ना. काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या जागेवर बसेल, ते त्यांच्या जागेवर बसतील आणि माझा समाजसुद्धा त्या गावामध्ये आहे. ओबीसी 60% जास्त त्या गावामध्ये असल्यानं मी त्या गावात गेलं पाहिजे, उपोषण केलं पाहिजे. आणि आमची मागणी काय? आमच्या हक्कावर कोणी जर गदा आणत असेल, आमच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही आवाज उठवण्याचं आमचं काम आहे. परंतु हा नक्कीच या जातीवादी मुख्यमंत्र्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळात या जातीवादी मुख्यमंत्र्याला नक्कीच दाखवून देईन. कारण मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय घ्यायचे असतील, आमचं आंदोलन थांबवायचं आणि मुख्यमंत्र्याला रातोरात आमच्या विरोधात, ओबीसींच्या विरोधात, ओबीसींच्या पार्टीत खंजीर खुपसण्याचं काम करायचं असेल, म्हणून मला ह्या जागेवरून जाऊन देत नाही. प्रशासनावर त्यांनी दबाव टाकला आणि मला या वडीगोद्रीच्या आंतरवाली साराटीच्या वेशीवरच अडवण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे. त्याबद्दल मी या जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये या पूर्ण ओबीसी समाज बांधवांनी यांची जागा दाखवली पाहिजे आणि हे जातीवादी अशी लोक पुन्हा खुर्चीवर आले नाही पाहिजे, अशी माझी कळकळीची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.